नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. आज आम्ही नवीन रेसिपी घेऊन आलो. मायरा, आज आपण काय बनवलंय? व्हाईट सॉस पास्ता. आणि मायराचा तो खूप फेवरेट. चला तर आता आपण रेसिपी बघूया. मशरूम गार्लिक व्हाईट सॉस पास्ता. तर इथे पहिल्यांदा आपण पास्ता बॉईल करून घेणार आहोत. अर्धी कढई पाणी घ्यायचं आहे. अगदी त्याला उकळी येईपर्यंत गरम करून घेतलेलं आहे आपण. आता आपण त्यात थोडंसं टाकणार आहोत तेल. तेल टाकल्याने पास्ता हा एकमेकांना चिटकत नाही, अगदी सुटसुटीत होतो. त्यानंतर आपण त्यात थोडंसं टाकणार आहोत, थोडंसं म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहोत, म्हणजे त्या पास्त्याला व्यवस्थित मीठ लागतं, म्हणून आपण यात सुद्धा थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. आता आपण त्यात टाकतोय पास्ता. त्याला आता उकळी आलेली आहे. त्याला जरासं मिक्स करून घेऊ, म्हणजे खालचे जे असतात ते जास्त शिजणार नाहीत. मिक्स करून घेऊन एका साईडला आपण पास्ता शिजत ठेवलेला आहे. इथे पास्ता शिजतोय तोपर्यंत आपण एका साईडला मशरूम शिजवून घेऊया. मशरूम शिजवण्यासाठी आपण इथे एका पॅनमध्ये बटर घेणार आहोत. बटर अगदी 1 चमचा घेतलेला आहे मी. बटर वितळलेला आहे, चांगला गरम झालेला आहे. त्यात आता टाकायचं आहे आपल्याला अगदी बारीक चिरलेलं लसूण. लसूण आपण जास्त ह्यासाठी वापरत आहोत कारण का जो मशरूमला उग्र वास असतो तो येऊ नये ह्यासाठी आपण मशरूम हे लसणाच्या फोडणीत शिजवून घेतो, कारण का मशरूमला उग्र वास असतो. त्यात टाकायचे आहेत आता आपल्याला मशरूम्स. हे बटन मशरूम्स हे अगदी सहजरित्या बाजारात उपलब्ध होतात. अगदी एकजीव करून घ्यायचं आहे. मशरूम हे पटकन शिजतात, जास्त वेळ नाही लागत. तर आता आपण हे मशरूम शिजत ठेवलेले आहेत. 7 ते 8 मिनटं आपण त्यांना बारीक गॅसवर शिजवून घेणार आहोत. आता इथे या साईडला बारीक गॅसवर जो आपण पास्ता ठेवला होता तोही बॉईल झालेला आहे. आणि बघा, तेल टाकल्यामुळे तो अगदी एकमेकांना चिकटलेला सुद्धा नाही आहे. तर आपण आता त्यांना पास्त्याला गाळून घेऊ. तर आता मी तुम्हाला एक पास्ता कापून दाखवते. पूर्ण शिजवायचा नसतो पास्ता. त्यात आपण ती एक जी व्हाईट लाईन दिसते ती ठेवायची, जेणेकरून जेव्हा आपण नंतर पास्ता परत सॉसमध्ये ठेवतो तेव्हाही तो शिजतो. आणि जर आत्ता जास्त शिजवला आपण तर नंतर तो जास्त शिजला जाईल, ह्यासाठी थोडा कच्चा पास्ता हा ठेवायचा असतो. तर आता आपण हे पास्ता गाळून घेऊ. इथे एका साईडला आपले मशरूम सुद्धा शिजवून झालेले आहेत. बघा, मशरूम अगदी पटकन शिजलेले आहेत. मी तिथे पास्ता काढेपर्यंत माझे इथे मशरूम पूर्णपणे शिजलेले आहेत. त्याला पाणी सुटलेलं आहे, म्हणजे हे मशरूम आपले प्रॉपर शिजलेले आहेत. तर आता इथे रेसिपीचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपला व्हाईट सॉस.
तर इथे कढईमध्ये मी 1 चमचा बटर घेतलेला आहे. बटर मला जरा थोडं कमी वाटलं म्हणून मी परत अर्धा चमचा त्यात बटर टाकलेला आहे. बटर चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण मैदा टाकणार आहोत. 2 ते 3 चमचा इथे मी मैदा घेतलेला आहे. मैदा चांगला एकजीव करून घ्यायचा आहे बटरमध्ये. आता आपण त्यात टाकणार आहोत 1 वाटी दूध. आता हे मी विक्स नाही करते कारण का ज्या मैद्याच्या गाठी असतात त्या सहजासहजी सुटत नाहीत. त्यामुळे आपण हा इथे रवी म्हणजेच विस्क यूज करत आहोत. त्याने बघा अगदी गाठी सहज पटकन वितळतात. बघा मैदा अगदी सुटलेला आहे. मस्त मिक्स झालेला आहे मैदा त्याच्यात. तर तो थोडा घट्ट होईपर्यंत आपण बारीक गॅस करून ठेवणार आहोत आणि मिक्स करत राहायचं आहे. खाली लागून द्यायचं नाही. कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. बघा आता कसं घट्ट झालेलं आहे. आता आपण त्यात टाकत आहोत हे 1 चमचा चिली फ्लेक्स, 2 चमचे ऑरिगॅनो. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता आपण त्यात टाकणार आहोत अर्धी वाटी मोझरेला चीज आणि आपले जे नॉर्मल अमूलचे क्यूब्स असतात ते मी तुकडे करून टाकलेले आहेत. त्याच्यामुळे चव खूप छान येते. बघा सॉसचं क्रीमी टेक्स्चर कसं येतं. जसं जसं आपलं चीज वितळत जाईल त्यामुळे तो सॉस खूप चीजी आणि खूप त्याचं टेक्स्चर खूप चांगलं होईल. कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. खाली लागलं नाही पाहिजे. बघा टेक्स्चर चीजी. मला तर हे बघूनच भूक लागली आहे. तर आता रेसिपीचा लास्ट स्टेज. आता आपण पास्ता बनवणार आहोत. तवा चांगला तापलेला आहे. त्यात 1 चमचा बटर, मला थोडा कमी वाटतोय तर मी अजून अर्धा चमचा बटर टाकलेला आहे. बटरमुळे पास्ताला टेस्ट खूप छान येते आणि अमूल बटर आहे सो त्यामुळे अमूल बटरची टेस्टच खूप वेगळी असते. आता आपण फोडणीला त्यात टाकलेले आहे लसूण थोडीशी भाजून घ्यायची. त्यात आपण टाकणार आहोत अर्धा वाटी कांदा थोडासा भाजून घ्यायचा. त्यात आपण टाकणार आहोत अगदी अर्धी शिमला मिरची आणि कांदा हा आपण थोडासा फक्त फ्राय करून घेणार आहोत कारण का पास्त्यामध्ये अगदी कच्च्या भाज्या सुद्धा छान लागतात. त्यामुळे आपण हे थोडंसं फक्त शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आता आपण त्यात टाकणार आहोत आपण रेडी केलेले मशरूम्स जे आपण शिजवून घेतले होते मगाशी. मिक्स करून घेऊ. माझ्या फर्स्ट व्हिडिओला खूप लाईक्स, खूप कमेंट्स आणि पहिल्याच दिवशी मला खूप 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 प्रतिसाद भेटलेला आहे. त्यामुळे मला ही आवड झाली की मी आज पण व्हिडिओ टाकू.
आणि खूप जणांनी मला सजेशन पण खूप चांगले दिले, त्यामुळे खूप खूप थँक्यू. तुम्ही जे सांगितलं आहे त्याच्यावर मी नक्कीच काम करीन. आता आपण त्यात टाकणार आहोत आपण जो सॉस रेडी करून ठेवला होता तो व्हाईट सॉस. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघा कसं अगदी चीज वितळून त्याचं टेक्स्चर अगदी क्रीमी झालेलं आहे. आता आपण त्यात टाकणार आहोत आपण बॉईल केलेला पास्ता. आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्ही बघितलं असेल की मी रेसिपीमध्ये मीठ हे खूप कमी यूज केलं आहे, कारण का ऑलरेडी आपण चीज आणि अमूल बटर जे यूज करतो ते खारट असतं, त्यामुळे आपण रेसिपीमध्ये मीठ अगदी थोडं थोडंच यूज करायचं. एक वेळेस कमी झालं तर आपण त्यात टाकू शकतो, जास्त झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे आपण थोडी काळजी घेतो. चीजमुळे खारट होऊ शकतं. बघा किती छान दिसतंय. मी थोडंसं मीठ टाकते वरून. आता आपण ह्याला थोडा वेळ झाकून ठेवू, म्हणजे तो जो पास्ता आपण थोडा कच्चा ठेवला होता तो ह्यासाठीच की आपण थोडं त्याला झाकून ठेवल्यावर तो शिजतो. त्याच्यामुळे मी तो मगाशी सांगितलेला की आपण पास्ता थोडा कच्चा ठेवायचा असतो. बघा आता पास्ता शिजलेला आहे, छान दिसतोय. आपला पास्ता रेडी झालेला आहे. कमेंट करून नक्की सांगा. तर कशी वाटली आमची रेसिपी? मायरा, कसा झाला होता पास्ता? कसा झाला होता? यम्मी. झालं हा मोठं झालं. मंडई, तुम्ही पण घरी करून बघा कसा होतोय. कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.